स्वीटू. मावशी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग तू बॅगच भरायला घेतलीस? हो. मावशी मला मला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना ग, काय झालं? काल रात्री मी खरंच पाणी घ्यायला गेले होते किचन मध्ये. मला नव्हतं माहिती की ओम तिथे. मी विचारलंय का तुला स्वीटू? नाही मला पण काहीच सांगू नकोस. माझा विश्वास आहे ग तुझ्यावर. तू काहीही चुकीचं वागणार नाहीयेस. आणि ओम सुद्धा, माझा ओम कधीही गैर वागणार नाही. हे बघ, मी एवढीच गोष्ट खात्रीने सांगू शकते. आता तुझं लग्न झालंय ना, तू त्या सगळ्या मर्यादा पाळशील याची मला खात्री आहे. हो मावशी, पण तरीही मला इथनं जावं लागेल. अगं कुठलाही नियम म्हणून नाही, पण मलाच असं वाटतंय आता की मी इथून जावं. तुम्हाला कळतंय ना मी इथे राहायला का नको म्हणते. मी खरं सांगू का ग, मला यातलं काहीच पटत नाहीये ग. पण मावशी मला कुठेतरी हे सगळं पटतंय. हा, आणि मालविकादांनी सोय केली आहे आता तर आम्ही तू काय करतोयस इथे? हा, तर न विचारता आतमध्ये का आलास? गुड मॉर्निंग. माझी सकाळ खोट करण्यासाठी तुझ्या विशेषची गरज नाहीये मला. हा, विश नाही करते मी प्रश्न विचारतो. तुमची मॉर्निंग गुड करायची आहे की बॅड करायची? सकाळी सकाळी तुझी फालतू बडबड ऐकायची नाहीये मला. ऐकावी लागेल मिस मालविका खानविलकर. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही असा सहज डाव खेळाल आणि जिंकाल आणि मी या घरातून निघून जाईल असं सहजासहजी मला या घरातून काढाल तुम्ही? गबस जरा. एक गप बीप ना, हे मला चालणार नाही. आता या फालतू गोष्टींना मी जुमानणार नाही. मला काय घेणं देणं नाही त्याचं, कारण मी काय तुमचं देणं लागत नाही, बरोबर ना? उलट तुम्हीच माझं देणं लागतात त्या आधी त्या, आणि मग काय ते हे गप बीप बोल. कसलं रे? काय देणं लागते तुझं? हा, तुम्ही जो माझ्याबरोबर व्यवहार केला होता ना, ज्या व्यवहाराचे तुम्ही मला भरपूर पैसे देणार होतात आणि दिलेच नाही, ते देणं. 10 करोडचा चेक. ओमची जागा घ्यावी लागली तर घे. पैसे दिले नाहीतच ना, कुठला मोबदला दिला. वर परत आता मला म्हणताय कुठल्या तरी फालतू 1 BHK मध्ये जा राहायला. असं कसं जाईन मी? तुम्हाला काय वाटतं असं सहजासहजी इथून निघून जाईन मी? मला माझे पैसे द्या आधी, मग काय ते तुम्ही कशासाठी करताय मला माहित नाही. मी हे सगळं फक्त पैशांसाठी करतो. मी काही या घराबाहेर जाणार नाही. रमेश म्हणा, नाही तर खबीश म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. जसं मी सहन करतोय तसं तुम्हालाही सहन करावंच लागेल. खूप बोललायस तू. तुझ्या लायकीपेक्षा खूप जास्त बोललायस. आता मी सांगते ते ऐक, कारण मी तुला विचारत नाही, ऑर्डर देते. या घरातून निघायचं आणि त्या घरात जायचं. नाही जा पुढे. कसं ना मॅम, मी गरीब असलो तरी मी हतबल नाही. तुम्ही आहात हे विसरू नका. तुमचा लाडका भाऊ ओम कालच या घरात परत आलाय राहायला. त्याला जर सगळं सत्य कळलं तुम्ही त्याच्या लग्नात काय केलं तर प्रॉब्लेम मला नाही, तुम्हालाच होईल. धमकी देतोस मला? फॅक्ट्स काय ना, ओमला जर सगळं खरं कळलं तर तो तुम्हाला आयुष्यभरासाठी माफ करणार नाही आणि आयुष्यभर तो तुमचं तोंडही बघणार नाही. तुम्हाला ठरवायचं ओमसाठी मोहितला या घरात सहन करायचंय का मोहितला या घराबाहेर काढून ओमला कायमचं विसरायचं. काय काय बोलतोयस तू? हा, तर तेच बोलतोय. आणि शेवटची वॉर्निंग देतो,
मला जर या घराबाहेर जावं लागलं, बाकी काही नाही, जाता जाता मी सगळ्यांना खरं काय ते सांगून जाईल. तुला काय वाटलं हा एवढा ड्रामा केलास, धमकी द्यायचा प्रयत्न केलास, तू बडबड केली, मी घाबरेन? तुझ्या फालतू धमक्यांना मी अजिबातच घाबरत नाही. निघायचं. आता जातो. मलाही काही हाऊस नाही इथे इथे या रूम मध्ये थांबायची. या घरात मोहित परब, जरा जास्त सोडतोयस. तुझे पंख छाटावे लागतात. ये मोहिता शादी की क्या बात कर रहा था? ऐसे क्या किया था बेबी ने शादी में? काय आशीर्वाद देऊ? तुझं असं लांब जाणं मला आवडत नाहीये, आणि असं अचानक. अरे मी घरापासून लांब चाललीये, फक्त तुमच्यापासून नाही. तुम्ही एक हाक मारा, मी लगेच ये. अरे ओम सर, सर येतो आम्ही. सॉरी, निघतो. काळजी घे आणि काही लागलं तर सांग मोहित. हो सर, मनातलं काही सांगायचं असेल तर तुम्हीच आहात ना हक्काचे. आणि तुम्हाला काही सांगावंही लागत नाही. न सांगताच तुम्हाला सगळंच कळतं. अरे इथे निरोप समारंभ संपत आलाय तरी ही बाया अजून आली नाही. मी दिलेल्या धमकीचा काहीच परिणाम झाला नाही वाटतं बाईवर. तुझे अगर कोई प्रॉब्लम हो ना तो मेरा भाई है. रॉकी दादा, काळजी घ्या मावशींची. सगळ्यांचीच काळजी घ्या. हं? मावशी हा, निघतो. बर, सांभाळू ना. एवढी मोठी धमकी देऊन सुद्धा हिला काहीच फरक पडलेला दिसत नाही. तर हिला दाखवायलाच हवं मोहित काय चीज येते. चला मोहित, हं? चला. हा. थांब स्मितू, कुठेही जाणार नाहीयेस तू. तुला या घरातून जायला मीच सांगितलं होतं, पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की चुकीचं आहे. हा डिसिजन चुकीचा आहे. चला, फायनली या मालविकाला माझं ऐकावंच लागलं. क्या बात आहे मोहित, शाबास. आता तुला इथून कोणीही काढणार नाही. काय काय झालं मग? अगं काय झालं म्हणजे, माझ्या डिसिजन पेक्षा माझ्या मॉमचं मत मला जास्त महत्वाचं वाटतं. आता तुमचं लग्न झाल्यानंतर मोहितच्या आईने तुमचा स्वीकार केला नाही. घरातून बाहेर हाकललं, बेघर केलं, आणि अशा वेळी माझ्या मॉमनी पुढाकार घेऊन तुम्हाला या घरात आणलं, तुम्हाला घर दिलं, तुला मुलगी मानलं, आणि आता मी तुला अशा पद्धतीने बाहेर काढते. मला खरंच काळजी वाटते तुमच्या दोघांची. पण मॅम, बघ ना, आता ती पण ऐकत नव्हती आणि तू पण ऐकत नाहीयेस. मी काय केलं मॉम? मी यांचाच विचार करते, आणि मी असं ठरवलंय, ज्या क्षणी मोहितची आई तुझा सून म्हणून स्वीकार करेल, तुला घरात घेईल, तेव्हा मी मानानं पाठवीन तुला त्या घरात. मला त्यांचा कन्सर्न कळतोय, पण मी इथे राहणं
शक्य नाही आता. म्हणजे नाही, तुम्ही कायम आम्हाला आपलं मानलंय त्याबद्दल काहीच वाद नाही, पण हे तुमचं घर आहे. शेवटी मी आणि मोहित इथे परकेच आहोत. म्हणजे मला हे अजिबात आवडलेलं नाही हा, तू काय बोललीस ते. आपलं परक काय आहे, सगळं मान्यावर असतं ना. मावशी तसं नाही. बरोबर बोलतायत त्या. मोठ्या मॅडम आपल्याला फॅमिली मेंबरच मानतात ना, नाही का? मीही मानते फॅमिली. आणि खरं तर हा फॅमिलीमध्ये आनंदाचा क्षण आहे. आज मी एक पार्टी ठेवली आहे. पार्टी कसली? ओम फायनली या घरात परत आलाय. तुझा मुलगा परत आलाय, पॉझिटिव्हिटी परत आली आहे. मग आपल्या माणसांबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर सेलिब्रेशन व्हायला नको का? ताई, आय डोंट मीन टू से नो, पण पार्टी कशाला? तुला कोणी विचारलंय काय मॉम, पार्टी व्हायला हवी की नाही? ओके, हा हॅपीनेस मला माझ्या दुसऱ्या फॅमिली बरोबर पण शेअर करायचा. हाँ, ये बात तो एकदम सही बोले ओम भैया. तुझ्या दुसऱ्या फॅमिलीनी सुद्धा इथं असायला हवं. ते येणारच आहेत. हा, मी ऑलरेडी बोलवलंय त्यांना. अगं खरंच का तायडे? स्वीटू थांब ना, नलू येतेय. आपण दोघी मिळून स्वयंपाक करू ना. थांब ना प्लीज. नाही, आम्ही थांबतोय मॅडम. त्या एवढं म्हणतायत ना, मग थांबतो. आपण निघतोय मोहित. स्वीटू अगं नको ना ताणूस. काय झालंय तुला? नाही मावशी, तसं नाही. मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण आता पण काय आहे? स्वीटू थांब ना प्लीज. बरं ठीक आहे. आम्ही आउट हाऊस मध्ये शिफ्ट होतो. आउट हाऊस? आउट हाऊस? तू अगं काय बोलतेस तू? तिथे कसं राहणार ग? मावशी नाही, मी राहिले आधी तिथे. कम्फर्टेबल आहे तिकडे सगळं. असं काहीच हे नाही. आम्ही राहू. अगं तायडे सांग ना हिला, काय बोलते ही? आता मी काय सांगू मॉम, तिने इथे राहायचं मान्य केलंय. हीच मोठी गोष्ट नाहीये का? तिला वाटतंय ना, तिला राहू दे. ओके राहा, आउट हाऊस मध्ये राहा, पण आधी सामान आतमध्ये नेऊन ठेवा. ओके. मी सामान नेतो. येते. शी, एवढ्या मोठ्या बंगल्यातून या खोराड्यात काय हौसेनं आली? नको तिथे हिचा स्वाभिमान जागा होतो. चांगलं त्या घरात ऐशोआरामात राहत होतो. या माझ्या बायकोला गरिबीची हौस आणले इथे. काय करतोस तू? एसी नाहीये इथे. माहितीये मला, पण हे सगळं आहे ते खूप आहे आमच्यासाठी. छान आहे ना मोहित? हा हो, छान आहे सर. हे सगळं एकदम हवेशीर आहे. काय ही खिडकी नाही, एक खिडकी आहे हवेशीर. आणि मुळात काय आहे ना सर, बायको खुश तर मी खुश. ही कसली वायर आहे? या लाईट्सच्या वायर आहेत, ऍक्च्युली निघाल्यात सगळ्या. त्या जोडून द्यायला येतो मी नंतर. नाही नको, आम्ही करू मॅनेज. मोहित. येस सर. तुम्ही लंचला फक्त तिकडे या, आपण सगळेच एकत्र बसूयात.
हो सर. नलू मावशीशी बोलतो. आणि काही लागलं तर नाही लागणार. म्हणजे काही लागलं तर मोहित आहेत. हा मी आहे ना सर. थँक्यू. ओके सर. थँक्यू सर. गेले सर. अरे वा, छान आहे नाही खोली. सुरू झाली आणि संपली. म्हणजे 2 भिंतींमध्ये अंतर तसं कमीच आहे ना. आपण दोघं एका रूम मध्ये आलो की संपली खोली. झालं? खोली बघून झाली? काय बघायचं, झाली. मग आता सामान लावायला घेऊया. चला. अच्छा, तिथे आतमध्ये पण आहे. मॉम आली ग तुझी मैत्रीण. शकू, अय्या आलात तुम्ही. केव्हाची वाट बघतेय मी. कशी आहेस? मस्त. अगं मालविकाचा फोन आला आणि लगेच निघालो. तू कशी आहेस? तू भेटलीस ना, छान आहे अगदी मी. भाऊजी कसे आहात? काय सुमन, शरद बरे आहात ना? अरे चिन्या, कसा आहेस? मस्त. नलू मावशी कशी आहेस तू? मस्त आहे. तुझी खूप आठवण येते रे. मलाही. ओंकार, तुमची आम्हाला एवढी सवय झाली होती ना की. हो ना, मला पण ट्रेन मधून एकट्याला जायला किती बोर होतं माहितीये. एकट्याने जातोस का ट्रेन मधून तू? अरे काय गप्पा उभ्या उभ्याच मारणार आहात का जरा बसणार पण आहात? अंबरनाथहून एवढा प्रवास करून आलेत. त्यांना काही वेलकम ड्रिंक. रमेश ये ना, मगाचपासून बोलवतेय. ये विजय. बसा 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 बस. दे दे. घे. बेबी पार्सल बोला था. मैंने अच्छा अच्छा बघा, पार्सल सुद्धा वेळेत आलंय. काय ग? आता तुझी लाडकी मैत्रीण आलीये. तुझा मुलगा घरी जेवायला म्हटल्यावर शाही जिलेबी मागवलीये. ओ अच्छा, ओमला फार आवडतात जिलब्या. स्वीटू कुठे? स्वीटू ठीक आहे इकडे. कसे आहात? मस्त. मी पण मस्त. काय आम्ही पण मजेत. आता तुला भेटायला यायचं म्हटल्यावर काय विचारायला हवं काय? मित्र तुम्ही कसे आहात? मला वाटलं मला विसरलात की काय. आहे मी बरं आहे, बरं आहे. चला, स्वयंपाक तयार आहे. आपण गरम गरम जेवून घेऊया. आज खास बेत आहे बरं का. हो. या ना. तायडे, बाकी अरे परत पंगत. हो नलू मावशी, आपण जसं घरी बसायचो ना तसं मला खाली सुटसुटीत बसून जेवायला आवडतं, म्हणून मी पंगतच मांडली. या ना काकी, ये ये बस. चिन्या, तू इथं बस. काका ये. दादा या ना. मोहितराव, तुम्ही. नाही होऊ द्या तुमच्या सगळ्यांचं. मी आणि बायको नंतर निवांत जेव. काय बायको, हो ना. नलू मावशी ये. अरे नाही ओम, ये ग. ऐक ना शकू, ये. तू अगं बस ग, तू बस. तुझ्यासाठीच हे ताट. ऐक ना ओम. हा? अरे आज तू उत्सव मूर्ती आहेस, त्यामुळे हे ताट, ही सीट तुझ्यासाठी. नाही ताई. नाही आई, हे बघ, नलू मावशी आणि आई या दोघी माझ्या आहेत. एकीने मला जन्म दिलाय आणि दुसरीने मला जगायचं कसं हे शिकवलंय. त्यामुळे हा मान दोघींचा आहे.